आम्ही आतापर्यंत बरेच वेळा स्टॉप घेतले आहे आणि चढणं आमच्या जीवावर येऊन राहिलं, पण तरी आम्ही चढत आहे. आणि आजचा एकच दिवस आहे आम्हाला सुट्टीचा, आणि तरी आम्ही सुट्टीच्या दिवसात गाड्या लावलेत. आराम करण्यापेक्षा आम्ही गडावर चढणं हे चूज केलं. हां, बघू शकता इथे लोक सकाळी सकाळी येतात. इथे असे तुम्हाला दुकानं वगैरे दिसेल, काही खा प्यायचं असेल तुम्हाला. खूप वर चढायचं आहे अजून, चढू आपण, काही हरकत नाही. वरून तुम्हाला असे सिनिक व्ह्यू पण दाखवू. एक मिनिट दाखवूनच देतो मी. डायनोसॉर दिसतेस का बाबा. जितका जवळ वाटते तितका गड आहे नाही. आता आम्ही बरेच वेळ झाले चढून राहिलो. इथून थोडाच दूर दिसेल तुम्हाला गड, पण ॲक्च्युली मध्ये तो खूप लांब आहे. ॲक्च्युअल मध्ये खूप लांब आहे. ॲक्च्युअल मध्ये खूप लांब आहे. थँक्यू बाय, थँक्यू, बाय. म्हणना बे, म्हणना क्या बोलते पब्लिक, म्हणना बे. नाही बे. फार लांब आल्यानंतर बूट माझे खराब झालेत. हे जे माझे बूट आहे ना, हे 400 रुपयात घेतले होते मी. रोज येणले पुसो, याच्यावर धूळ बसली का म्हणा. लयच खराब झालेत, जवळजवळ फाटायला आलेत बूट. जसे तुम्ही बघू शकत असाल, आमचे वैभव भाऊ फोटोग्राफर, आर्टिस्ट माणूस फोटो काढून राहिले आहेत. आणि कशाचा फोटो काढतात ते, हे सिंहगडवरतं ते टावर दिसून राहिलं तुम्हाला. दिसून राहिला का? दिसून राहिला. असं जर बोलीन तर माझा ब्लॉग कोण पाहणार आहे. चढायला मजा येत आहे, पण एक नंबर. शुद्ध मराठीमध्ये सांगलं मॅडम. चल वरपर्यंत जाऊ. चलो. चुलीत गेला. इव फोटोग्राफर मित्र असल्याचे हे फायदे राहते. माझे व्हिडिओ मी शूट नाही करू शकत ना, म्हणून घ्यायचे करावं लागते. आणि चढून मी बी हेच सगळं राहिलो, पण तुम्हाला दिसणार नाही कारण की कॅमेरा माझ्या हातात आहे ना. हां, स्ट्रगल दिसला पाहिजे का नाही. माझ्या घेता व्हिडिओ. अबे पडलो असता आता मी. मित्रांनो, चालू आहे का? चालू आहे. मित्रांनो, आम्ही जवळपास पोहोचलो आहे. जसा टावर इथं जवळ दिसला आहे आम्हाला, आणि फोटो काढत आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे. फोटो व्हिडिओ काढत त्यामुळे आम्हाला माहीत नाही पडलं आहे. जाऊ दे, मी नंतरच बोलतो. वैभव भाऊ, रस्ता दिसताय का? दिसून तर राहिला रस्ता. इथून चढताना तर चढून जाईन मी, उतरताना कसा उतरीन पता नाही. एक तर वैभव आहे माझा मित्र, तो उतरवून मला, नाही तर मग ग्रॅव्हिटी तर आहेच. रस्त्यात व्हिडिओ बरेचसे होत आहे. डायरेक्ट व्हिडिओ वर पोहोचल्यावर काढू.
इथे शिवाजी महाराज आपले घोडे ठेवायचे, घोड्यांची पागा. काय लाइटिंग आहे जबरदस्त. वैभव, आत्महत्या करू नको. अशा प्रकारे वैभवने जीव द्यायचा प्रयत्न केला होता, पण मी त्याला वाचवला आहे. मित्रांनो, जसं तुम्ही बघू शकता, हे लोकमान्य टिळकाचं घर आहे. 1890 साली त्यांनी हे घर म्हणजे जागा विकत घेतली होती आणि 1915 जवळजवळ पहिली वेळा टिळक तिथे गांधीशी भेटले होते आणि समर वेकेशनसाठी ते इथं म्हणजे हॉलिडेज प्लॅन करत होते. अभि हे कमी खतरनाक वाटून राहिलं का एकदम, म्हणजे व्हिडिओ गेमसारखेच लोकेशन असं आलं. म्हणजे फ्रेमिंग गेमिंग बिलकुल एकदम खतरनाक आले. घर वगैरे झाड गिड एकदम म्हणजे व्हिडिओ गेमसारखंच वाटून राहिलं एकदम. CG आहे. हो, त्यांचे मला व्हिडिओ काढशील. पण याला आहे ना, पण हे असंच काऊन होते का पता नाही. हे असं पकडायची काय गरज आहे जर हे आज यशने माझं धन्यवाद करायला पाहिजे, कारण की माझ्यामुळे यशला श्रीवाचं दर्शन घडलं. माझ्या डेडिकेशनमुळे, माझ्या हार्डवर्कमुळे आज यश इथे उभा आहे माझ्यासोबत. आणि बस अजून काही बोलू शकत नाही माझ्याबद्दल. अजून काही तारीफ करायची असेल तर यश करू शकते. यश सरांना लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. इथूनच गरम तेल टाकायचं. गरम तेल टाकत असन. दुश्मनांवर इथे चढले नाही पाहिजे. आता जवळजवळ 4:30 वाजले आहे आणि 6 वाजता हा किल्ला बंद होतो. तर आम्ही झपाझप फिरून मार्गी लागणार आहोत. माझी फाटून राहिली आहे एकदम. एवढा खतरनाक रस्ता, बिलकुल म्हणजे पडलं तर माणूस गायब, पडलं तर गायब. कसं वाटलं पाणी पिऊन वैभव? पाणी पाहिजे अजून मला. ओके, ते ना पाणी. जाऊ आपण बुरुजवर. तिथे मावळ्यांसाठी जे पाणी आहे तेच पी. तेच पिजो. किती खोल असेल? हां, किती खोल असेल? का माहीत, उडी टाकून बघ, माहीत पडेल. मला पोहता नाही. म्हणूनच तर म्हणलं उडी टाकून बघ. मला पोहता येते, मी पाण्याच्या वरच राहील. तू अंदर डुबून जाशील, तुला माहीत पडेल किती खोल आहे.
आता कसं म्हणते घुटना मग बसत मस्त आता काहून आता आता सांग ना काय म्हणत होता हा? तर मित्रांनो इथं आपली कोंढाण्याची ट्रिप ओव्हर झाली आहे. आम्ही आता गड बघून खाली आलो आहे. आमचं तसं बघणं तेवढं झालं नाही कारण की आम्ही रस्ता भटकलो होतो. पण नेक्स्ट टाईम आम्ही पूर्ण गड बघू आणि तुम्हाला पण दाखवू. ओके बाय. 5 रुपयाला एक सिंगल. अजून लागतं सांग. घे ना बे.